सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। मान तालुक्यातील रानंद तलावातील अवैध माती उत्खनन प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मंगळवारी प्रांत अधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे यांनी दिला आहे। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पुराव्यानिशी माहिती देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ एकमेकांवर टोलवाटोलवी करून या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे। महसूल प्रशासन हे जाणून बुजून कारवाई दुजाभाव करत असून यांच्या या कारनाम्याबाबत आम्ही प्रांत अधिकारी यांना मंगळवारी घेराव घालणार असल्याचे धैर्यशील पाटील यांनी सांगितले। त्याचबरोबर आनंद तलावातील माती उपसा प्रकरणी अधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावे किंवा अशा लोकांना पाठीशी घातल्याबद्दल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावा अशी मागणीही सागर कट्टे यांनी केली। यावेळी मनसे दहिवडी शहराध्यक्ष शुभम खांडे, लखन पाटोळे, प्रथमेश नवले, रोहित जाधव, निलेश सोनवणे, शिवतेज कट्टे, रणजित जाधव, लखन पारसे, प्रसाद माने, शंतनू माने, चैतन्य पाटोळे, साहिल जाधव, ओम चव्हाण इत्यादी मन सैनिक उपस्थित होते। मान तालुक्यातील रानंद तलावाचा विषय आम्ही गेले 10 ते 15 दिवस शासनाकडे आम्ही पत्रव्यवहार करून न्याय मागत आहे, तरी सुद्धा प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की इतकी बेकार अवस्था त्या रानंद तलावामध्ये झाली। एक तर मान तालुका आमचा दुष्काळ भाग आहे आणि शासनाच्या आदेशानुसार ज्या काही स्कीमा आमच्या तालुक्यामध्ये राबतात त्या पद्धतीनं रानंद तलावाला 40 लाख रुपये हे एका संस्थेला त्यांनी दिलेले आहेत की शेतकऱ्यांना गाव मोफत द्यायचा म्हणून। पण हे संस्था तसेच संस्थेच्या नावाखाली इतर दलाल शेतकऱ्यांना तर माती देतच नाहीत, पण हे स्वतः 1500 रुपये गाडी आणि 300 रुपये किलोमीटरनं शेतकऱ्यांना विकत माती देत आहे। ही गोष्ट आम्ही पत्रकार बांधवांना घेऊन प्रशासनाच्या वारंवार आम्ही पुराव्यानिशी नजरेत आणलेला आहे। त्यांना व्हॉट्सअपवर सुद्धा व्हिडिओ पाठवले, त्यांचे कुठे कुठे डेपो आहेत ते आम्ही दाखवलेलं आहे, कुठं त्यांच्या गाड्या पर जिल्ह्यात जात आहेत, पर तालुक्यात जात आहेत, ह्या गोष्टी आम्ही दाखवलेल्या आहेत। पण आजपर्यंत आम्हाला कळेना की त्यांच्यावर कारवाई का होत नाही। म्हणजे गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर ढाकणीसारख्या ठिकाणी कारवाई झाली। मग आमचं मत काय आहे, तुम्ही ढाकणीमध्ये कारवाई केली ना, तिथं 5 डंपर, 5 JCB किंवा इतर वाहनं तुम्ही पकडली, लाखो रुपये त्यांना दंड केले, मग तिथं दंड केले जातात, तिथं गुन्हा दाखल केला जातो, तर मग रानंद तलावामध्ये का कारवाई केली जात नाही हा मोठा आमचा प्रश्न आहे। म्हणून आम्ही उद्या सकाळ माननीय प्रांत मॅडमला घेराव घालणार आहे, कारण आम्ही उपोषणाचंही पत्र दिलं होतं, पण आम्हाला त्यांनी पत्रव्यवहार केला की आचारसंहितेमध्ये तुम्हाला उपोषण करता येणार नाही। म्हणून आमचं म्हणणं आहे, जर आम्ही तुम्हाला सर्व पुरावे देतोय, आमचं एकच मत आहे, हा GR आहे ना, तुम्ही म्हणताय ना हा GR आहे, ह्या GRच्या पद्धतीनं माती उपसा चालू असला तर मग आम्हाला सांगा। इथल्या संबंधित ऑफिसनं सांगायचं ती सातारवाल्यांची जबाबदारी आहे, सातारवाल्यांनी सांगायचं ते मालक आहे त्याची जबाबदारी आहे। मग आम्ही न्याय मागायचा कुठं? मग लोकशाही मार्गाने जर न्याय मागत नसेल मग तर आम्ही मग हात सोडून न्याय मागितला तर काय चुकीचं आहे? मग जिल्हाधीश महाराष्ट्र विद्यार्थी सेना वारंवार प्रशासनाकडे रानंद तलावाची तक्रार करूनही आजपर्यंत कोणतीही प्रशासनाने त्यावर कारवाई केली नाही। पोकलॅन मालक, डंपर मालक तसेच तिथले स्थानिक दलाल यांच्यावर जर शासनाने जर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली नाही आजपर्यंत, आमचं असं मत आहे तर अधिकाऱ्यांनी कारवाई त्यावर करावी, अन्यथा अधिकाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा असं आमचं मत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।